सकाळच्या वेळी नीता घरातली कामं पटापट आवरत होती. एका गॅसवर तिने भाजी घातली होती, तर दुसरीकडे चपाती करत होती. काम करताना तिच्या मनात एक विचित्र बेचैनी होती. तिचं शरीर तर इथं होतं, पण मन मात्र दुसरीकडे कुठेतरी होतं. किचनमधून येणाऱ्या भांड्यांच्या आवाजाने आणि कुकरच्या शिट्टीने बाजूच्या खोलीत झोपलेली तिची सासू शोभाताई उठून बसल्या. त्यांनी घड्याळाकडे बघितलं तर सकाळचे 7 वाजले होते. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. आज तर रविवार आहे. आज 11 वाजायच्या आत तर नाश्ता कोणीच करत नाही. मग सुनबाई एवढ्या सकाळी सकाळी? काहीतरी महत्त्वाची गोष्ट नक्की असणार. दुसरीकडे तिचे सासरे सुरेशराव पेपर वाचण्यात मग्न होते. काही वेळात नीता किचनमधले काम आवरून तिच्या खोलीत गेली आणि मग आवरून तिच्या सासूच्या खोलीत आली. आल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली आणि नंतर ती घाबरत म्हणाली, आई, बाबा, मी आज माहेरी निघाले आहे. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू आणि सासरे तिच्याकडे बघायला लागले. तिची सासू प्रश्न विचारत म्हणाली, का? आत्ता तुला तुझ्या माहेरी येऊन आठवडा पण झाला नाही. मग आज परत माहेरी जायची काय गरज पडली? नीता म्हणाली, आईची तब्येत ठीक नाही आणि बाबा एकटे सगळं सांभाळत आहेत. जेवण कसं तरी बनवत आहेत. म्हणून मी विचार केला की आज जाऊन घरातली बाकीची कामं करून आईची टेस्ट रिपोर्ट आणि औषधं पण घेऊन येते. खोलीत शांतता पसरली. समोरून काहीच उत्तर आलं नाही. नीताला काहीतरी बोलायचं होतं, पण तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. तिचे सासू सासरे गप्प बसले होते. काहीच बोलत नव्हते. ती शांतता तिच्या मनाला खात होती. ती परत म्हणाली, आई, मी नाश्ता जेवण बनवून ठेवलं आहे. तुम्हाला काही त्रास होणार नाही. एवढं बोलून पण कोण काहीच बोललं नाही, म्हणून नीता गपगुमान तिच्या खोलीत आली. इकडे तिचे सासू सासरे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. तिची सासू नवऱ्याला म्हणाली, अहो, आपण खूप मोठी चूक केली आहे. याच शहरातील सून करून आणली आहे. जेव्हा पण तिच्या मनात येतं ती तोंड वर करून माहेरी निघून जाते. तिच्यासाठी सासर तर जणू हॉटेलच झालं आहे. कधी मनात आलं की जायचं आणि मनात आलं की परत यायचं. त्यांच्या नवऱ्याने पण होकार दिला आणि पेपरची घडी घालत म्हणाली, या सुनांना जेवढं डोक्यावर बसवावं तेवढ्या त्या वरती चढत असतात. आठवडा पण झाला नाही येऊन आणि परत माहेरी निघाली आहे. आज जायचं असेल तर जाऊ दे, पण नंतर समजून सांग सुनबाईला. असं सारखं सारखं अजिबात चालणार नाही. तिच्या सासूच्या डोळ्यात राग आणि नाराजगी दोन्ही दिसायला लागलं. त्या नवऱ्याच्या बोलण्यास सहमत होत म्हणाल्या, बरोबर बोलत आहात तुम्ही. सुनबाईला जरा ताब्यात ठेवलं पाहिजे. रोज रोज माहेरी जायची नाटकं आपल्या घरी चालणार नाहीत. आता तर सून नाही तर या घरची पाहुणी झाली आहे. 2 दिवस इथे तर तिसऱ्या दिवशी माहेरी. मग त्यांचा नवरा म्हणाला, अगं, पण आपला मुलगा अमित पण तिला काही बोलत नाही. बहुतेक बायकोच्या पुढे बोलायची हिंमत होत नसेल त्याच्यात. बायकोचा बैल कुठला? इकडे नीता खोलीत बसली होती. तिचं सगळं लक्ष माहेरी लागलं होतं. डोळ्यातून पाणी येत होतं. प्रत्येक वेळी ती माहेरी जायचं बोलली की असंच होत असतं. घरातलं वातावरण तणावग्रस्त होत असायचं. तिचा एकुलता एक भाऊ अमेरिकेत नोकरी करत होता. मागच्या वर्षी कंपनीने त्याला 3 वर्षाच्या करारावर अमेरिकेला पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांची जबाबदारी आता नीतावर आली होती. नीता मनात विचार करायला लागली की कधी आईची तब्येत खराब असते तर कधी बाबांची. जर मी त्यांना बघितलं नाही तर कोण बघणार? तिच्या डोळ्यातल्या पाण्याने तिची ओढणी भिजली, पण नंतर तिने स्वतःला सांभाळलं. पर्स आणि स्कूटरची चावी उचलली आणि निघाली. अमित अजून खोलीत झोपला होता. तिने रात्रीच नवऱ्याला सांगितलं होतं की ती सकाळी माहेरी जाणार आहे. अमित फक्त एवढंच म्हणाला होता की जायचं असेल तर जा, पण आईबाबांची जरा समजूत काढ. तू थोडं त्यांना समजून घेतलंस तर गोष्टी बिघडणार नाहीत. कारण अमितला माहीत होतं की नीता चुकीची नाही. तो एक समजूतदार नवरा होता, पण आईवडिलांच्या भावनांना पण तो समजत होता. त्याचं एवढंच म्हणणं होतं की नीताने दोन्ही घरांच्या जबाबदाऱ्यात संतुलन बनवून ठेवावं, म्हणजे कुणाला तक्रार करायची संधी मिळणार नाही. माहेरी जाताना नीता मनात देवाकडे प्रार्थना करत होती, देवा,
माझ्या आईची तब्येत ठीक असावी. माहेरी पोहोचल्यावर तिनं बघितलं तर तिची आई झोपली होती. खूप कमजोर झाली होती. चेहरा पिवळा पडला होता आणि तिचे बाबा किचनमधून बाहेर येत म्हणाले, नीता बाळा तू आलीस? खूप चांगलं केलंस. मी पोहे बनवले आहेत. खाऊन सांग कसे झाले आहेत. असं म्हणत त्यांनी प्लेटमध्ये पोहे घेऊन मुलीच्या हातात दिले. पोहे खाऊन नीता म्हणाली, बाबा खूप छान झाले आहेत. तुम्ही आता बसून नाश्ता करून घ्या. मी आले आहे ना. मग आता मी घरातली बाकीची कामं आवरून घेते. असं म्हणत ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये खरकट्या भांड्यांचा ढीग लागला होता. कपडे धुवायची पडली होती. फरशी खराब झालेली होती. मागच्या महिन्यापासून कामवाली बाई यायची बंद झाली होती आणि तिच्या आईची तब्येत पण ठीक नव्हती. नीतानं अगोदर घर झाडून घेतलं, फरशी पुसली, धुणं भांडी केली आणि सगळं काम आवरलं. आईच्या औषधांची आठवण आली म्हणून पर्समधून औषधे बाहेर काढायला लागली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. दार उघडलं तर समोर अमित उभा होता. अमित म्हणाला, तुझ्यावर कामाचा जास्त लोड पडेल म्हणून मी तुझी मदत करायला आलो. नीता म्हणाली, मी आईची टेस्ट रिपोर्ट आणायला निघाले होते. अमित म्हणाला, तू राहू दे, मी जाऊन घेऊन येतो. अमितचे प्रेमळ आणि आपलेपणाचे वागणं तिच्या आईवडिलांना पण खूप आवडत होतं. अमितने सासू सासऱ्यांची चौकशी केली आणि रिपोर्ट आणायला बाहेर गेला. थोड्या वेळात रिपोर्ट घेऊन परत आला. नंतर दोघांनी मिळून घर छान पहिल्यासारखं टापटीप केलं. संध्याकाळी घरी येण्यासाठी त्या दोघांनी निरोप घेतला. नीताची आई म्हणाली, तुमच्या दोघांचे हसरे चेहरे बघून माझी तब्येत छान वाटायला लागली आहे. स्कूटर चालू करून नीता तिच्या सासरी रवाना झाली आणि अमित तिच्या स्कूटरच्या मागे मागे त्याची गाडी घेऊन निघाला. दोघं घरी पोहोचल्यावर गाडीतून उतरल्यावर अमित म्हणाला, नीता आता तू किचनमध्ये जेवण बनवायला जाऊ नकोस. मी बाहेरून ऑर्डर करतो. कधी कधी बाहेरचं खाणं पण चांगलं असतं. नीताच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण एक समाधान होतं. पण जशी नीता घरात पोहोचली, हॉलमध्ये सासू सासरे बसले होते. पण त्यांच्या डोळ्यात कसलीच काळजी नव्हती. फक्त तिरक्या नजरेने बघत होते. अजून ती खोली जवळ पोहोचली पण नव्हती तोपर्यंत तिची सासू म्हणाली, आत्ताशी घराचा रस्ता दिसला होय. घरातलं सगळं काम तसंच पडलं आहे. आता लवकर जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी कर. माहीत नाही आता जेवण कधी बनणार आणि कधी खायला मिळणार. सासूचे शब्द सुईसारखी मनाला टोचले. तिला असं वाटलं तिचे सासू सासरे तिच्या आईची तब्येतीची विचारपूस करतील. पण इथे तर या लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याचं पडलं आहे. नीता खाली मान घालून उत्तर देणारच होती तोपर्यंत अमित म्हणाला, आई मी जेवण बाहेरून ऑर्डर केलं आहे. येतच असेल. खोलीत शांतता पसरली. त्याची आई चकित होऊन म्हणाली, बाहेरचं जेवण? अमित तुझी काय इच्छा आहे? जशी सुनबाईची आई आजारी पडली आहे तसंच आम्ही पण पडावं का? बाहेरचे जेवायला घालून आम्हाला आजारी पाडण्याचा प्लॅन करत आहेस का? अमित शांततेत म्हणाला, नाही आई, कधी कधी खाल्लं तर चालतं. नीता सकाळपासून काम करून खूप थकली आहे. एक दिवस बाहेरचं जेवलो तर काही बिघडणार नाही. त्याची आई तिखट स्वरात म्हणाली, ठीक आहे, फक्त आजचा दिवस. पण हे प्रत्येक वेळी चालणार नाही. त्याचे वडील जे आत्तापर्यंत शांत होते ते म्हणाले, हे बघ अमित, तू बायकोची बाजू घेत आहेस, पण असं सारखं सारखं माहेरी पाळायची सवय चांगली नाही. सून आहे तर सासरची जबाबदारी सांभाळायला पाहिजे. 2-4 महिन्यात एकदा सणाला गेली तर चांगलं वाटतं, पण हे रोज रोज? अमित म्हणाला, बाबा गोष्ट चांगल्या वाईटाची नाही आहे. तिची आई आजारी आहे. त्यांना नीताची गरज आहे. त्याची आई रागात तिखट स्वरात म्हणाली, अरे म्हातार वयात काही ना काही चालूच असतं. अशा वेळेस त्यांचा मुलगा त्यांच्या जवळ हवा होता. तो स्वतः बाहेरच्या देशात जाऊन बसला आहे आणि इथे त्रास आम्हाला सहन करायला लागत आहे. सासूचं बोलणं ऐकून नीताचं मन भारी झालं. नीता म्हणाली, आई 3 वर्षासाठी गेला आहे. 1 वर्ष तर निघून गेलं. 2 वर्ष पण अशीच निघून जातील. तिची सासू म्हणाली, म्हणून
तू काय अशीच वागत राहणार आहेस का? नीताने उलट उत्तर द्यायचा प्रयत्न केला. ती म्हणाली, आई, माझ्या आईची तब्येत. पण तिचा आवाज कमजोर पडला. अमितने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला डोळ्यांनी गप्प बसण्याचा इशारा केला. जेवणाचं पार्सल आलं होतं. अमित नीताला म्हणाला, तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी प्लेट घेऊन येतो. नीता हसली, पण डोळ्यात पाणी होतं. जेवण झाल्यानंतर दोघं खोलीत आले. अमित तिचा हात हातात घेऊन म्हणाला, नीता, आईबाबांच्या बोलण्यावर लक्ष देत जाऊ नकोस. ते फक्त जुन्या विचारांचे आहेत. नीता भरल्या आवाजात म्हणाली, अहो, मी पण प्रयत्न करते. पण आई आजारी आहे. बाबा एकटेच आहेत. मी त्यांना कसं सोडून देऊ? पण इथे तर माझ्या श्वास घेण्यावर पण प्रश्न उठवतात. अमित म्हणाला, मी आहे ना, हळूहळू सगळं ठीक होईल. दुसऱ्या दिवशी तिचे सासू सासरे टी व्ही बघत बसले होते आणि नीता नाश्ता बनवत होती. अमित ऑफिसला जायची तयारी करत होता. बाहेर येऊन म्हणाला, नीता, मी जात आहे. नीता म्हणाली, अहो, नाश्ता टेबलवर ठेवला आहे. पण तिचं मन माहेरच्या काळजीत अडकलं होतं. तिला तिच्या माहेरी बाजूला राहत असलेल्या पवार काकूंची आठवण आली. तिने फोन घेतला आणि पवार काकूंना फोन केला. तिकडून आवाज आला, नीता, ठीक आहेस ना? त्यांचा प्रेमळ आवाज ऐकून नीता म्हणाली, हो काकू, पण आईच्या तब्येतीची चिंता लागली आहे. घरात कामाला बाई पण येत नाही. तुम्ही तुमच्या ओळखीने एखादी कामवाली बाई बघू शकता का? पवार काकू म्हणाल्या, मी बघते, तू काळजी करू नकोस. नीताने फोन ठेवून दिला. तिने सासू सासऱ्यांना नाश्ता दिला, पण त्यांची नाराजगी बघून न बघितल्यासारखे केलं. दुपारचं जेवण झाल्यानंतर तिला बाजारात जायचं होतं. ती सामान खरेदी करायला बाजारात गेली. खरेदी करताना पवार काकूंचा फोन आला. त्या म्हणाल्या, नीता, मी कामाला एक बाई बघितली आहे. चांगली आहे, कष्टाळू आहे. नीता म्हणाली, काकू, तुमचे खूप खूप आभार. मी आत्ता येते. असं म्हणत तिने स्कूटर माहेरी वळवली. सासूला सांगायचं म्हणजे घरात कारण नसताना तमाशा. आणि काय माहीत, सांगितलं आणि त्यांनी माहेरी जायलाच दिलं नाही तर? म्हणून तिने नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली, अहो, मी आईकडे निघाले आहे. कामाला एक बाई मिळाली आहे. मी तिला काम समजावून परत येते. अमित म्हणाला, ठीक आहे. तिने कमला मावशींना सगळं समजावून सांगितलं. नीताने आईवडिलांना विचारून तिचा पगार आणि वेळ सांगितली आणि नीता परत सासरे आली. बाजारात खरेदी करता करता संध्याकाळ झाली. घरी परत येताना ट्रॅफिक लागल्यामुळे तिला घरी पोहोचायला अजूनच उशीर झाला. अमित पण ऑफिसवरून घरी आला होता. त्याची आई तक्रार करत म्हणाली, अरे अमित, नीता अजून घरी आली नाही आणि तिचा फोन पण लागत नाही. अमितने फोन लावला आणि म्हणाला, आई, बहुतेक स्विच ऑफ झाला असेल. माझं बोलणं झालं होतं तिच्याशी. थोडं काम होतं म्हणून माहेरी गेली होती. येतच असेल. त्याची आई म्हणाली, घ्या, इथे आम्ही चहाची वाट बघत बसलो आहोत. आणि ही माहीत नाही, ही रोज रोजची नाटकं कधी बंद होणार आहेत. त्याचवेळी नीता बाजाराच्या पिशव्या हातात घेऊन घरात आली. तिची सासू तिला बघून म्हणाली, काय नीता, सामानाचं नाव घेऊन आईच्या घरी गेली होतीस होय? नीताने पिशव्या किचनमध्ये ठेवल्या आणि शांत स्वरात म्हणाली, आईच्या घरी कामवाली बाई मिळाली. तिला घरातली कामं समजून सांगितली. आता मला सारखं सारखं माहेरी जायला लागणार नाही. हे ऐकून तिच्या सासूचा चेहरा संतुष्ट झाला. हीच तर तिच्या सासू सासऱ्यांची इच्छा होती. तिची सासू म्हणाली, अच्छा अच्छा, हे ठीक आहे. चल, आता सगळ्यांना चहा घेऊन ये. आणि हो, कामवाली आली नाही, त्यामुळे भांडी तशीच पडली आहेत. ती पण घासून घे. थकलेली नीता काही न बोलता किचनमध्ये गेली. अमित पण फ्रेश होऊन किचनमध्ये आला आणि म्हणाला, तू भांडी घासून घे, तोपर्यंत मी चहा बनवतो. मग सोबत बसून पिऊ. नीता म्हणाली, अहो, राहू द्या. तुम्ही पण ऑफिसमधून थकून आला आहात. चहा मी बनवते. अमित म्हणाला, अजिबात नाही. आज चहा मी बनवणार. घाबरू नकोस. साखरेच्या जागेवर मीठ टाकणार नाही. त्याचं बोलणं ऐकून दोघंही जोरजोरात हसायला लागले.
हळूहळू दिवस निघून गेले. नीताच्या आईची तब्येत सुधारली, त्यामुळे तिची काळजी कमी झाली होती आणि तिच्या घरातली शांती परत आली होती. तिचे सासू सासरे खुश होते. त्यांच्या खुशीचं कारण हे होतं की त्यांची सून 20 दिवस झालं तरी माहेरी गेली नव्हती आणि कामवाल्या बाईसारखी दिवसरात्र त्यांची सेवा करत होती. आज रविवार होता. दुपारच्या जेवणानंतर नीता किचन साफ करत होती. अमित आणि त्याचे वडील बाहेर टीव्ही बघत बसले होते. तेवढ्यात त्यांच्या मुलीचा कुसुमचा फोन आला. मुलीचा फोन बघून त्यांना खूप आनंद झाला. मुलीशी गप्पा मारून त्यांनी फोन ठेवून दिला. त्या सुनेला आवाज देत म्हणाल्या, नीता, आज कुसुम तिच्या मुलांसोबत आठवडाभर राहायला येत आहे. छान स्पेशल काहीतरी जेवणात बनव. नीता किचनमधून म्हणाली, हो आई, मी तयारी करते. तिची सासू म्हणाली, हो, अजून एक, कुसुमला मिक्स व्हेज आणि मुलांसाठी पनीर आणि गोड तांदळाची खीर बनव. नीता म्हणाली, हो आई, आणि सगळं सामान आहे का ते बघायला लागली. तेवढ्यात तिच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. फोन आलेला बघून तिचं काळीच धस्स झालं. तिने फोन उचलला आणि म्हणाली, आई, सगळं ठीक तर आहे ना? तिची आई घाबरत म्हणाली, नीता बाळा, तुझ्या बाबांचा खोकला थांबतच नाही. मी डॉक्टरांना फोन केला आहे. आईचं बोलणं ऐकून नीताला घाम सुटला. फोन हातात घेऊन ती बाहेर हॉलमध्ये आली. तिची अवस्था बघून अमित म्हणाला, काय झालं नीता? नीता घाबरत म्हणाली, अहो, आईचा फोन होता. बाबांचा खोकला खूप वाढला आहे. बहुतेक त्यांना अस्थमाचा अटॅक आला आहे. आईने डॉक्टरांना फोन केला आहे, पण मला आत्ता लगेच जायला लागेल. 1 तास तिचे सासू सासरे हैराण होऊन एकमेकांकडे बघायला लागले. नीता अमितला म्हणाली, आपण रात्रीचं जेवण बाहेरून ऑर्डर करू, पण आत्ता माझं जाणं खूप गरजेचं आहे. तिची सासू भोवया उंचावत तिखट स्वरात म्हणाली, घ्या, आत्तापर्यंत आई आजारी होती आणि आता बाबा. मला कळतच नाही हा तमाशा कधीपर्यंत सुरू राहणार आहे. अमित मध्येच आईला थांबवत म्हणाला, आई, प्लीज आता हे बोलू नकोस. तिच्या बाबांची अवस्था गंभीर आहे. त्याचे बाबा रागात म्हणाले, आता का नाही? जे काही बोलायचं आहे ते आत्ता बोला. आता खूप झालं. तिची सासू तिच्याकडे बघून म्हणाली, हे बघ नीता, डॉक्टरांना तर तुझ्या आईनं बोलावलंच आहे. ते उपचार पण करतील. मग तुला तिथे जायची काय गरज आहे? माहेरपेक्षा सासरी जास्त लक्ष दे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिथं सारखं जाणं योग्य नाही. तू या घरची सून आहेस. हे तुझं घर आहे. माहेर विसरून सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळ. नीताचा चेहरा रागाने लाल झाला. तिने मोठा श्वास घेतला आणि ठामपणे म्हणाली, आई, जेव्हापासून मी सासरी आले आहे, सगळ्या जबाबदाऱ्या मन लावून पार पाडल्या आहेत. माझे आई वडील पण माझे स्वतःचे आहेत. हो, माझं लग्न झालं असलं तरी पण त्यांच्यासोबत माझं रक्ताचं नातं तुटणार नाही. माझ्या अंगात त्यांचंच रक्त वाहत आहे. मी आज पण त्यांची मुलगी आहे आणि ते माझे आईबाबा आहेत. तिची सासू उत्तर देत म्हणाली, आम्ही कुठं बोललो की ते तुझे आईबाबा नाहीत म्हणून? आम्ही तर फक्त एवढंच बोलत आहोत की लग्नानंतर मुलीने सासरी लक्ष द्यायचं असतं. तुझ्या आईवडिलांची जबाबदारी तुझ्या भावाची आहे. हे तुझं काम नाही. हे ऐकून अमितची सहनशक्ती संपली. तो रागात म्हणाला, बस कर आई. एकतर तिचे बाबा आजारी आहेत आणि तू काही समजून घ्यायला तयारच नाहीस. त्याचे बाबा रागात डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत म्हणाले, अमित, तू समजून घ्यायला तयार नाहीस. बायकोचा बैल बनून तिच्या होला हो देत आहेस. तुला लाज वाटत नाही का? तुझ्या बोलण्याला काहीच अर्थ उरला नाही. पण आता खूप झालं. आज निर्णय होऊनच राहणार. वडिलांचं बोलणं ऐकून अमितचा चेहरा रागाने लाल झाला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, ठीक आहे बाबा, तुम्हाला निर्णयच हवा आहे ना? मग ऐका माझा निर्णय. आम्ही आज हे घर सोडून जात आहोत. मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईला धक्काच बसला. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, अमित, तू हे काय बोलत आहेस? तू आम्हाला सोडण्याबद्दल बोलत आहेस? अरे, तुला आम्ही या जगात आणलं आहे. लहानाचा मोठा केला, शिकवलं, संस्कार दिले. आज तू जे काही आहेस ते आमच्यामुळे.
तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही किती त्याग केला, पण तुला काही कमी पडू दिलं नाही. आणि तू काल आलेल्या या पोरीसाठी आम्हाला सोडायच्या गोष्टी करत आहेस. अमितने मोठा श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाला, आई बाबा, आता ज्या गोष्टी तुम्ही लोक बोलत आहात त्या गोष्टी नीतावर पण लागू होत नाहीत का? तिच्या आईवडिलांनी तिला जन्म दिला, वाढवलं, शिकवलं. त्यांनी पण त्यांच्या मुलीसाठी माहीत नाही किती त्याग केला असेल. तिच्या लग्नासाठी किती मुश्किलीने पैसे गोळा केले असतील. म्हणजे ती सासरी खुश राहील. तिचं कर्तव्य बनत नाही का तिच्या आईवडिलांबद्दल? आईवडील ते आईवडील असतात, मग ते माझे असो किंवा नीताचे. आईवडिलांच्याबद्दल कर्तव्य पार पाडताना भेदभाव कसला? नीता म्हणाली, जर मी माझ्या आईवडिलांची सेवा करू शकत नाही तर मला काय हक्क आहे तुमची सेवा करण्याचा? खोलीत भयान शांतता पसरली. तिच्या सासू सासऱ्यांच्या जवळ काहीच उत्तर नव्हतं. नीताचे डोळे भरून आले. तिच्या शब्दांना अमितने त्याचा आवाज दिला. अमितने गाडीची चावी घेतली आणि म्हणाला, चल नीता, अगोदर तुझ्या बाबांना सांभाळणं गरजेचं आहे. बाकी गोष्टी आपण नंतर बघू. नीताने मान खाली घातली आणि काही न बोलता नवऱ्याच्या मागे निघून गेली. माहेरी गेल्यावर तिच्या आईने दार उघडलं आणि म्हणाली, नीता, डॉक्टर आत्ताच आले आहेत. इंजेक्शन दिले आहेत. म्हणाले वेळेवर उपचार केले नसते तर जीवाला धोका होऊ शकला असता. नीता बाबांच्या जवळ गेली. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, बाबा, आता सगळं ठीक होईल. मी आहे इथे. तिच्या बाबांनी तिचा हात पकडला. हसून हो म्हणून मान हलवली. अमित कोपऱ्यात उभा राहून सगळं बघत होता. मुलगी आणि वडिलांच्या मधलं अटूट आणि मजबूत नातं. डॉक्टरांनी औषधं दिली आणि काही टेस्ट करायला सांगितल्या. अमित आणि नीता बाबांना गाडीत बसून टेस्ट करायला घेऊन गेले. त्याच दिवशी रात्री दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर समोर तिचे सासू सासरे हातात जेवणाचा डबा घेऊन उभे होते. नीता हैराण होऊन त्यांच्याकडे बघायला लागली. तिचे सासू सासरे घरात आले. टिफिन टेबलवर ठेवून तिच्या वडिलांची तब्येतीची विचारपूस करायला लागले. थोड्या वेळानंतर तिचे सासू सासरे घरी परत जायला निघाले. तेव्हा नीता त्यांना सोडायला दारापर्यंत आली. दारात आल्यावर तिच्या सासूने आज पहिल्यांदा प्रेमाने तिचा हात हातात घेतला आणि हसून म्हणाली, नीता बाळा, तुझ्या बाबांची व्यवस्थित काळजी घे. जोपर्यंत ते ठीक होत नाहीत तोपर्यंत इथंच राहा. बाकीची काळजी करू नकोस. मी सांभाळून घेईन. आज बहुतेक नीताच्या सासू सासऱ्यांना हे समजलं होतं की सून कुठले जनावर नाही ज्याला भाड्याने आणून बांधून ठेवता येतं. ती पण माणूस आहे. तिला पण तिची स्वतंत्रता बाकीच्या लोकांच्या एवढीच प्रिय आहे. सासूचं बोलणं ऐकून नीता स्तब्ध झाली. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्दच सापडत नव्हते. भरल्या डोळ्याने ती सासू सासऱ्यांच्या पाया पडली आणि घरात आली. सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण केलं आणि अमित घरी परत आला. पण जेव्हा 2 दिवसांनी नीता माहेर राहून सासरी परत आली तर घरातले वातावरण थोडं थोडं बदलल्यासारखं वाटलं. आता घरातलं वातावरण पहिल्यासारखं तणावग्रस्त झालं नव्हतं. ज्या सासू सासऱ्यांच्या बोलण्यात नेहमी कडूपणा असायचा, आज त्यांच्या बोलण्यात प्रेम आणि गोडवा मिसळला होता. तेच घर होतं, लोक पण तेच होते, पण फक्त विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला होता. आता प्रत्येक गोष्टीत सुनेला आदेश दिला जात नव्हता, तर तिचे मत विचारलं जात होतं. ती अजून पण सून बनून सासरची जबाबदारी सांभाळत होती, पण कठीण काळात लगेच आईवडिलांच्या जवळ जाऊन त्यांचा आधार बनत होती. कारण सून होण्यासोबतच ती एक मुलगी पण होती.